गुंतता हृदय देवी रात्रभर झोपली नाही. खूप घाबरले त्या माणसाला बघून. बघा त्यात फार घाबरण्यासारखं काही नाहीये. हा कोणतरी एक भुरटा चोर आहे. बूट चप्पल चोरतो ना तसा काहीतरी. काही मिळालं नाही म्हणून तो त्रास देतोय. मला काही हे इतकं साधं सोपं सरळ वाटत नाहीये. ठीक आहे बघूया आपण. मी आता माझ्या एका मित्राशी बोललोय. तो क्लोज सर्किट कॅमेराज बसवतो. मी त्याला सांगितलंय की तुझा एक माणूस पाठव, इथला लेआउट घरचा बघ आणि मग कॅमेरा फिट कर. तरी काय होईल की कोण येतोय जातोय हे सगळं रेकॉर्ड होईल. बर मग काय बाबा, हे फुटेज आपल्याला पोलिसांना देता येईल आणि मग ते शोधून काढतील हा माणूस कोण आहे, काय करतो. हे सगळं ना त्याच्यामुळे होतंय. कोणामुळे? तुझ्या जावयामुळे. काय बोलताय काय तुम्ही? कोण आहे तो? रात्री अपरात्री आपल्या घराची बेल वाजून पळून जातो. हा, झाडामागे लपून भर दिवसा आपल्या घरावर नजर ठेवतो. आज आपण इतकी वर्ष या घरामध्ये राहतोय. असा प्रकार यापूर्वी कधीही घडलेला नाहीये. आणि आज आपल्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवायची वेळ येते. हळू बोला, ऐकेल कोणीतरी. अरे का हळू बोलायचं? मी माझं घर आहे ना हे. मला माहिती या घरामध्ये मला काडीचीही किंमत नाही. तरी दरवाजावर अजूनही विश्वास अनंत सहस्रबुद्धेच्याच नावाची पाटी आहे. काय म्हणणं काय आहे तुमचं? हे सगळं चाललंय त्याला विक्रम जबाबदार आहे. आणखीन कोण? गेली 6 वर्ष मी रिटायर्ड लाईफ जगतोय. एक मी सोडलो तर या जगामध्ये तुला दुसरा शत्रू नाही. बरं नाही ना, हे घर, तिची मुलगी, तिचा नवरा या सोडून दुसरं जग ओळखत नाही. मग बाहेरच्या तिसऱ्या माणसाने आपल्याला त्रास का द्यावा? अहो, कोणीतरी 2 वेळा बेल वाजवून गेलं ही एवढी मोठी गोष्ट वाटते तुम्हाला? आणि झाडामागे लपलेला माणूस देवीने पाहिला तो त्याचं काय? भुरटा चोर असेल, फळं तोडायला आला असेल बागेत. तुझ्याकडे ना सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. तुला मुळी कसली चिंताच नाहीये. इथं माझी रात्रीची झोप हराम झालेली आहे. माझ्या हातापायाला कंप सुटलेला आहे. हे माझे उर्वरित दिवस मी असेच टेन्शन खाली जगायचं आहे. तिळाचा ताड कसा करावा ना हे तुमच्याकडेच शिकावं. तिळाचा ताड म्हणजे मी हे सगळं जे बोलतोय ते कुचकामी, निरर्थक, फालतू आहे नाही का? हार्ट अटॅक आला ना मला म्हणजे तुम्हाला समजेल. हो. कुठे निघालीस? डॉक्टरांना फोन करू की नको? अरे शंभू, काय पडले का? गाड़ी से कुछ लिखा है? क्या कुछ लिखा है गाड़ी के नीचे. नीचे? गाड़ी पीछे ले, पीछे ले. पांडू, 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 काय साहेब? ते काय? दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. मित्रा, साहेब हे काय? अरे मलाच काय विचारतोस उलट तू? काल रात्री कोणीतरी इथे गाडी खाली लिहून गेलं. काय झोपा काढत होतास? पण गेट मधनं तर कुणी बी नाही आलं साहेब. हे असले धंदे करणारे गेट मधनं येतात का? पण साहेब गाडी खाली जाऊन कसं काय लिहिलो? अरे तेच म्हणतोय, गाडी खाली कोणी लिहू नाही शकत असं. गाडी पार्क व्हायच्या आधी कोणीतरी इथे रात्री लिहून गेलाय. काय करत होतास तू? मग काही नाही विचारू. मूर्खासारखं बोलू नकोस. काही नाही, अजिबात कळता कामा नाही. आधीच ते टेन्स आहेत. आणि घरात कोणासमोर पचकायचं नाही, कळलं? पाणी घेऊन ये आणि सगळं नीट धुवून काढ लवकर. हो साहेब. आणि लक्षात ठेव. आजी मामा कुठे आहे? आतमध्ये का? मला त्याच्याशी खूप काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं आहे. काहीतरी पराक्रम गाजवला वाटतं शाळेमध्ये. नाही ग आजी, मामाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी जो माणूस पाहिला होता ना. ए, हात जोडते मी तुझ्या. पुन्हा तो विषय काढू नकोस. अगं पण आजी, हे बघ, तुझ्या मम्माला किती टेन्शन येतं माहितीये ना तुला. जा बरं आतमध्ये जाऊन कपडे बदलून ये. सर हा, कम इन. हो,
म्हणूनच फोन लावत होतो मी सारखा. ते कारण ते पोझिशन सगळे डिसाईड करायचे आहेत ना सीसी कॅमेराचे, म्हणून. बाबा बाबा मी करतो हा तुम्हाला परत 1 मिनिट. सुरेश सुरेश सुरेश, काय साहेब? तो आता चिठ्ठी देऊन गेला तो माणूस कुठे? तुम्हाला देण्यासाठी ती चिठ्ठी दिली आणि तो निघून गेला. कुठे गेला, कुठे तो? बाहेर गेला. सुरेश काय झालं? तो चिठ्ठी देऊन गेला माणूस त्याच्या मागे गेले साहेब. जा तू. हा नाही ना, बोल. विक्रम, अरे हा बोल ना, मी ऐकतोय ना. हा ती माणसं आली आहेत ना. हो, हो मी मगाशी केला होता का, बाबांशी बोललो मी. ते काम चालू आहे, पण हा मग दॅट्स गुड की. आता ना आपल्या दारामध्ये एक एन्व्हलप सापडला हा मग आणि त्याच्यात एक कागद आहे आणि त्याच्यावर लिहिले, झोप उडाल्यावर कसं वाटतं मित्रा. आणि स्माइलीज असतात ना, स्माइलीज, तशी एक स्माइली पण काढली. विक्रम, विक्रम कोण करत असेल हे सगळं? हे काय चाललंय? हॅलो विक्रम? विक्रम, हॅलो.